डोंबिवली पश्चिम इथल्या गरिबाचा वाडा परिसरामधल्या रस्त्यांची देखील अक्षरशः चाळण झाल्यामुळे संतापलेले नागरिक आज रस्त्यावरती उतरले। मोठमोठ्या खड्ड्यांमुळे रिक्षा चालक देखील या भागामध्ये येत नाहीयेत। या सगळ्याविषयी आरोप करत शेकडो नागरिकांनी एच प्रभाग कार्यालयावरती धडक मोर्चा काढला। माती नको आम्हाला पक्का रस्ता द्या अशी मागणी करत नागरिकांनी प्रशासनाला 48 तासांचा अल्टिमेटम दिलाय। याच खड्ड्यांमुळे गेल्या वर्षी प्रमिला कनोजिया यांचा मृत्यू झाल्याची आठवण करून देत रस्ते दुरुस्त न झाल्यास उच्च न्यायालयामध्ये अवमान याचिका दाखल करण्याचा इशारा देखील डोंबिवलीकर नागरिकांनी दिलाय। खड्डे तुम्ही जे आता येताना बघितले असतील, आता ऍडिशनल फक्त चिखल आहे त्याच्यावर। त्याच्या आधी तिथे फक्त खड्डे असतात, पावसाळ्यात ऍडिशनल चिखल असतो। आता जसं मी आधी पण म्हटलं की आमच्या सगळ्यांच्या पाठीला दुखापती व्हायला लागल्यात, ऍक्सिडेंट होतात, सिनियर सिटीजनला प्रॉब्लेम होतो, रिक्षावाल्यांचा तर वेगळाच प्रॉब्लेम आहे, कारण आम्ही तर 2 वेळा जातो, रिक्षावाले कमीत कमी 20 ते 30 वेळा जातात। त्यामुळे त्यांनी जर आमच्याकडे एक्स्ट्रा डिमांड केली फेअरची तर आम्ही त्यांना काही बोलू शकत नाही। आणि आज तुम्ही 48 तासाचा जो अल्टिमेट दिलाय, काय नेमकं अल्टिमेट? गरिबाचा वाडा परिसरातील नागरिक गेले 15 वर्ष झाले रस्ता संदर्भात त्रस्त आहे। अनेक अपघात झाले आहेत, एका स्त्रीचं निधन पण झालेलं आहे। रोज पब्लिकला इतका त्रास होतोय की रिक्षावाले पण येत नाही, गरोदर महिलांना खूप त्रास होतोय, पेशंटला खूप त्रास होतो आहे, त्याकरता ॲम्ब्युलन्स पण येत नाही। त्याकरता आज आम्ही हे आंदोलन केलेलं आहे आणि त्याच्याकरता आम्ही 48 तासाचं अल्टिमेटम दिलेलं आहे। गेले अनेक वर्ष आम्हाला रस्त्यांच्यासाठी आम्हाला खूप त्रास होत आहे। आमच्या विभागातील सर्व नागरिक या रस्त्याच्या खड्ड्यांमुळे वैतागलेले आहेत। तुम्ही बघू शकता आमच्यावर एक गृहस्थ आहेत, यांच्या पत्नीचा खड्ड्यांमुळे अपघात झाला, त्या बिचारीचं निधन झालं आणि हा लहान मुलगा आईसाठी पोरगा झाला। तर हा तर चला खड्डे आपले होतील नीट, पण या बाळाची आई पुन्हा कोण आणणार? तो बिचारा कोणाकडे दात मागणार? 8 जुलाई 2024 को हम बच्चे को स्कूल से लेके आ रहे थे और जो है घर पे जा रहे थे। बारिश हो रहा था, रोड बहुत खराब था, टूटा था। गरीबा चौवाड़ा का रोड बहुत खराब है, गड्ढा गड्ढा था और सामने से सर ट्रक आ रहा था, तो उसको हम साइड ले रहे थे तो झटका लगा खड्डे की वजह, हम गाड़ी लेके गिर गए। तो सर हमारा पैर के गांठ के नीचे सब फट गया था और ये बच्चा बच गया और औरत के इस पे से ट्रक का टायर गया और औरत जो है 1.5 घंटे में खत्म हो गई सर।